हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि आमच्या मानकुली गावची ग्रामदेवता चौटेश्वर देवाला वंदन करून मी कालरमकिनी या आजच्या स्पर्धेच्या दुसऱ्या रजनीमधून समालोचनाला सुरुवात करतोय। स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 2025 नक्की सुजित नाईक यांच्या मातोश्रीच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आजच्या दुसऱ्या रजनीतून पहिला सामना सुरू होतोय। भव्य 11 वाघबिल जानमन खोनी पहिला चेंडू डॉट टाकलाय। सुरुवात तर चांगली आहे वाघबिल संघासाठी। फलंदाज दक्षता आणि कुणाल तर गोलंदाज आहे साहिल। चांगल्या टीम इथे हा चेंडू देखील अपेक्षित उचली दिली होती। अफरकटच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे केला होता आणि ओव्हर फॉर दी ओव्हरचा इशारा दिलाय। बरोबर 7:47 मिनिटांनी आजच्या दुसऱ्या रजनीतील पहिला चेंडू टाकलाय भव्य 11 वाघबिल संघाचे साहिल या गोलंदाजांकडून। 7:47 मिनिटांनी हा चेंडू अगदी कव्हर गली क्षेत्रामध्ये टॅप केला। एक सिंगल धाव इथे दक्षतच्या बॅटमधून आलेली आहे। तिसऱ्या चेंडूवर जानमन खोनी संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय। गुणाची माले आपण या मान्यवर कक्षामध्ये लालचंद दादा आपण देखील यायचंय। राजन पाटील, बंडूदादा माली, सँडी, मनोज केनी इथे बॅटची कडा शॉट फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला टॅप केलाय। पहिले 2 डॉट त्यानंतरचे 2 सिंगल। बघा मित्रांनो, पंचांचा निर्णय आमते असेल। पंचांशी कुठल्याही प्रकारची आपण चर्चा करू नका। पंच आपसमध्ये चर्चा करतील। जे मैदानी पंच आहेत ते आपसमध्ये चर्चा करून तुम्हाला योग्य जो निर्णय देतील। स्पर्धा लाईव्ह आहे आणि रेग्युलरचे चांगले चांगले युवा खेळाडू नक्कीच आपल्याला या स्पर्धेतून पाहायला मिळत आहेत। आमचे तिसरे पंच गणेश पाटील, आमचे सिनियर पंच सुरेश घरत सर आणि अतुल शर्मा अतिशय भिवंडी तालुक्यातील नावाजलेले पंच आहेत। खेळाडूंनी कुठल्याही प्रकारची चर्चा करू नका। इथे फलंदाज घरत सर काय निर्णय? घरत सर निर्णय काय? गणेश पाटील आपण जाऊन या मैदानामधून। घरत सर आपण इकडे या। अतुल सर या लगेच सामन्याला उशीर नको। काय ती चर्चा करून लगेच निर्णय द्या। आपले पंच आहेत इथे गणेश पाटील सर, तिसरे पंच इथे आहेत। अतुल सर तुम्ही देखील इकडे या। थांबा तिथे थांबा। गणेश आहेत तुम्ही मैदानामध्येच थांबा। खेळाडूंसोबत कोणी पंचांनी चर्चा करायची नाही आणि खेळाडूंनी देखील पंचांबरोबर चर्चा करू नका। वेलकम लालचंद दादा माली, आमचे मानकुली गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि एकविरा मानकुली टीम चे खंदे समर्थक।
फेर आहे, एक सिंगल येईल. चला धन्यवाद जवान खोनी टीम आणि भाव्य 11 वाघबील. बघा यानंतर आम्ही सर्व संघांना विनंती करतोय की कोणी पंचांशी चर्चा करू नका. फक्त तुम्ही कॉल करा, पंच निर्णय घेतील. चर्चा करून तुम्ही सामना थांबवू नका. धन्यवाद. चांगला चांगला झेल टिपलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. वेल जज कॅच. साहिलचं कौतुक करावं लागेल. इथे पहिल्या विकेटचं पतन जवान खोनी टीमकडून दक्षत बाद झालाय. 4 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 1 धावेचं योगदान दिलंय. तर कुणाल नॉनस्ट्राईकला 1 वर, 5 चेंडूमध्ये 2 वर 1 अशी खराब सुरुवात आहे जवान खोनी टीमकडून. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज प्रमोद. रात्री झरीमारी काटे टीम देखील या स्पर्धेतून खेळली. आज त्याच परिसरातील एक खोनी ची टीम देखील आपण आज पहिल्या सामन्यातून पाहतोय. काल झरीमारी काटे जय बजरंग कायरवली या टीम बरोबर या स्वर्गीय नम्रता स्मृती चषकाची पहिली मॅच खेळले होते. तर आज जवान खोनी टीम भाव्या 11 वाघबील या टीम बरोबर खेळते. 5 चेंडूमध्ये 2. साहिलनं चांगली पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा चेंडू असेल. फलंदाज प्रमोद. फुलटॉस होता. इथे बघूया काय घडलंय. पंचांनी भीमरचा देखील इशारा केलाय आणि हा चौकार देखील आलाय बाईच्या स्वरूपात. म्हणजे या चेंडूवर अतिरिक्त 5 धावा खोनी संघाच्या फलकावर येतील. या 5 धावा नक्की जवान खोनी संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम केलेलं आहे. साहिलनं 5 चेंडूनंतर हा टाकलेला सर्वात खराब चेंडू. धावसंख्या 7. प्रमोद आल्यानंतर खोनी संघाच्या फलकावर 5 धावा लागलेत. धावा येवोत कसेही येवोत, मात्र धावा खूप महत्त्वाच्या असतील. खोनी टीम देखील एक चांगली टीम. भिवंडी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या संघाच्या नावाचा देखील बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल. हा चेंडू अतिशय चांगला. चेंडूला अगदी इनसाइड आउट खेळून काढले. चेंडू चालला लॉंग ऑफ रिझनला. चांगला फटका प्रमोदाच्या बॅटमधून. या इनिंगचा पहिला चौकार. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1 बाद 11. डीजे एकविरा मानकोली. नक्कीच दीपू माली, तकदीर माली, यशपाल माली आणि आज लालचंददादा माली देखील आलेत खास करून सामना पाहण्यासाठी. सँडी देखील थांबलेत. बंडूदादा देखील आहेत. मनोज केनी. सर्वांचं सहर्ष स्वागत. अगदी मॅजिक बॉक्समध्येच आपण खेळाडू कक्ष असेल. दोन्ही टीम बघा एकाच खेळाडू कक्षामध्ये जाऊन तुम्ही बसा. नक्कीच नक्कीच. लेजंड ऑफ मानकोली यशपाल माली, सुजित नाईक एक भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधले चांगले सहकारी मित्र आहेत. आणि सुजित नाईकने सूचना दिलेली आहे की ज्या संघाची फलंदाजी असेल त्यांनी मॅजिक बॉक्समधूनच उतरायचं आहे. हा फटका केलेत अगदी काऊ कॉर्नर रिझनमधून. चेंडू चालला हवाई सफर सीमा पार.
षटकार. आकार दिलाय तर यावर मध्ये कुणालनं पहिले चेंडूवर षटकार ठोकला. इथे देखील फटका चांगला आहे गॅप मधून अगदी चेंडू चालला हा देखील सीमापार षटकार. चांगली टोटल आहे 23 धावा. बघा मित्रांनो आपल्याकडे आम्ही काल देखील इथे सूचना केलेली आहे. जुना चेंडू असेल तर मिळेल नाहीतर तुम्हाला शेवटचा चेंडू देखील जर आपल्याकडे जुना नसेल तर नवीन चेंडू देऊन सामना कंप्लीट करावा लागेल. कारण की सुजित नाईक हे कारवलीहून या मानकुलीच्या क्रीडानगरीमध्ये त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि इथे रात्रीची स्पर्धा आपण खेळतोय. जुने चेंडू आमच्याकडे नसतील तर तुम्हाला नवीन चेंडूच दिला जाईल. तेवीस धावा. तनयवर दबाव. नक्कीच या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कुणालनं सामन्याची सूत्र हातामध्ये घेतलीत. चांगला झेल एस्ट्यांच्या मागे 2 षटकार खाल्ल्यानंतर प्रत्युत्तर दिलं तनयनं फलंदाज कुणालला. धक्का नंबर 2 जर्मन खोनी टीमला. चांगली फलंदाजी सुरुवातीला जरूर वेळ घेतला कुणालनं. मात्र त्यानंतर जंप बसल्यानंतर संघासाठी 4 चेंडूमध्ये 2 षटकारांचं 13 धावांचं मूल्यवान योगदान दिलेलं आहे. आता पहिली सलामीर जोडी अगदी तंबूच्या आसऱ्याला पोचलेली आहे. 9 चेंडूमध्ये 23 वर 2 गडी बाद. प्रमोद खेळते 4 वर. फलंदाज झालेत क्रमांक 4 वर राजा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. जर्मन खोनी टीम या पहिल्या सामन्यातून प्रथम फलंदाजी करते. भव्य 11 बागबिल ठाणे परिसरातील एक चांगली टीम आणि एक भिवंडी ग्रामीण मधली चांगली टीम आपण पाहतोय. काल जय बजरंग कारिवली आणि जॉली कामतघर हे 2 टीम 2-2 विजय घेऊन तिसऱ्या फेरीमध्ये पोचलेत. तनय ओव्हर द विकेट ना मानकुली वेले रोड यांच्या टोकाकडून हा चेंडू इनसाइड आउट केले. अगदी चेंडू सेफ लँड होतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरमध्ये. चांगली फिल्डिंग होते. आज राजन पाटीलच्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. सुजित नाईक खुश आहेत. नक्की सुजित नाईकनं नेहमीच त्यांच्या सहकारी मित्रांचं कौतुक केलेलं आहे. वेलकम मिलिंद म्हात्रे योगेश भोईर. आज एकविरा मानकुलीची टीम खेळणार आहे आणि नक्कीच घरचे प्रेक्षक नक्कीच आम्हाला आज या गुरुदत्त चौथ्यारवा क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळतील. वेलकम योगा मिलिंद म्हात्रे.
पहिल्या 2 चेंडूमध्ये 12, त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 2 आणि एक मौल्यवान विकेट कुणालची तनेनं घेतली. ते ऑन साईडला चेंडू केले, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज राजा झेलबाद. दोन ओव्हरमध्ये 25, पहिल्या ओव्हरला 11 आणि दुसऱ्या ओव्हरला 14. चर्मन खोनी टीम 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 वर पोचलेली आहे. नक्कीच अगदी दोन्ही संघांसाठी पहिले 2 ओव्हर अगदी समान आहेत. वाघबिल टीमच्या गोलंदाजांनी देखील 12 मध्ये 25 खर्च केलेत, तर खोनी संघाने देखील 3 गडी गमावून 25 धावा पूर्ण केल्यात. बघूया उर्वरित 2 ओव्हरमध्ये अजूनही किती धावा खोनी टीमकडून बनल्या जातील. गुरुदत्त चौठायरवा क्रीडानगरी सध्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या क्रीडानगरीचा उल्लेख सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतोय. 2024-25 या सीझनच्या सर्वात जास्त स्पर्धा आणि सर्वात चांगल्या स्पर्धा या मानकुलीच्या गुरुदत्त चौठायरवा क्रीडानगरीतून खेळलेत. महाराष्ट्रातून कित्येक टेनिस बॉल क्रिकेटचे स्टार खेळाडू या मैदानातून आतापर्यंत खेळून गेलेत. गोलंदाज भाव्या 11 वाघबिल, इथे अतिशय चांगला अगदी लेट कटचा आपण फटका पाहिलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. कौरानी पॉइंट रेग्युलर क्रिकेट आणि 40+ मध्ये नक्कीच थोडंसं आपल्याला चेंजेस पाहायला मिळतो. रेग्युलरमध्ये बघा 4 ओव्हरमध्ये देखील P1 मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक टी शर्टच्या बाहेर आणि त्यानंतर कंपल्सरी 4 खेळाडू हे इनफिल्डच्या हातमध्ये आहेत. तर 40+ मध्ये 2 खेळाडू हे कंपल्सरी पहिल्या ओव्हरनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चेंडूवर 2, पहिल्या चेंडूवर एक सिंगल, धावसंख्या 28. हर्ष आलाय. हर्ष आणि प्रमोद खेळतायत 3 चेंडूमध्ये 5. हर्षल खेळतोय 2 वर. हा चेंडू ऑन साईडला ऑन दी कार्पेट चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग होते. थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचलेले आहे. 2 ओव्हर 3 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या 30 म्हणजे 15 चेंडूमध्ये 30 आणि आता उर्वरित 9 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगचा जनमन खोनी संघाकडे बाकी आहे. तीस धावा. रजनी क्रिकेट असो की डे क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या आपल्या संघासाठी सेफ नाही. विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत क्रिकेटमध्ये कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल याचा अनुमान लावणं कठीण आहे. काल ब्राह्मणदेव भाटाले टीम अगदी जारी रांजोली टीम बरोबर 38 धावा या संघाला बनवता आल्या नव्हत्या. हा चेंडू बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. गोलंदाज बायाची डॉट बॉल आलाय. शेवटचा एक चेंडू 31 धावा म्हणजे बायाने देखील 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 दिलेत. 2 ओव्हरला 25 होते. हा फटका फसलाय. लो फुलटो चेंडू होता. अगदी क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहेत आणि फलंदाज बाद. चौथा धक्का लागलाय जनमन खोनी टीमला. डीजे
प्रत्येक भिवंडी टेनिस बॉल खेळाडूला हवाहवासा वाटणारा खेळाडू. नक्कीच प्रतिवर्षी त्याच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातोय आणि या वर्षी देखील त्यांनी श्री गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरीतून 2 दिवस का होईना या रजनी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या स्वर्गवासी मातोश्री नम्रता नाईक यांच्या नावाने स्पर्धा आणि नक्कीच त्यांना देवदास चौगुले असतील, तसे देवदास चौगुले यांचे चिरंजीव विशाल चौगुले यांनी देखील मोलाचं सहकार्य केलेलं आहे. सुजित नाईक यांच्या जोडीला देवदास चौगुले आणि विशाल चौगुले यांची देखील मेहनत पाहायला मिळते. हा चेंडू अगदी अफरकटच्या अंदाजानं चेंडूला टॅप केला. चेंडू चाललाय डीप थर्ड मॅनकडे. चांगली फिल्डिंग, चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. वेलकम सौरभ माली, एकविराम मानकोली टीम. आपण यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. या चेंडूवर 3 धावा आलेत. धावसंख्या 34. रोमित काल देखील आपण एक रोमित खेळाडू पाहिला. हा चेंडू गती चांगली होती मात्र दिशा खराब. पंच अतुल शर्मा सर वाईटचा इशारा करतायत. पहिला अतिरिक्त रोमित यांनी या ओव्हरमध्ये चेंडू फेकलाय. पहिल्या ओव्हरमध्ये साहिलने एक बिमर फेकला होता. तनय आणि भाया. 35 धावा. 5 चेंडू बाकी आहेत. इथे बघूया अजूनही फलंदाज पोहोचत नाही. चेंडू का उशिरानं फेकला. 1 धाव इथे बाईच्या स्वरूपात कंप्लीट केलेली आहे. चांगला चेंडू होता. रोमितचा इष्टरक्षकाच्या चुकीमुळे 1 सिंगल धाव जयनवन खोनी टीमच्या फलंदाजांनी पूर्ण केली आहे. 36 धावा. 20 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 36ची धावसंख्या लागलेली आहे. अजूनही पहिल्या इनिंगचे 4 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. सर्व सामने 4 ओव्हरचे होतील अशी सुजित नाईक यांनी सूचना आमच्यापर्यंत दिलेली आहे पहिल्या सामन्यापासून. 36 धावा. बघूया हर्ष आणि अतिश. आता स्ट्राईकला अतिश आहेत. हर्ष आहे. हर्षनं धावा बनवल्या. तिथे देखील चांगला फटका. शतरक्षक बनतील. प्रेक्षक प्रयत्न जरूर केले मात्र चेंडू निघून चाललाय. सीमा पार. येतोय चौकार. इलेवन वाघबिल आणि जानमन खोनी आजच्या दुसऱ्या रजनीमधून ही पहिली लढत आपण पाहतोय. 40 धावा लागलेत. या चेंडूवर बघूया 1 सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या पोचली ती 41 वर. शेवटचे 2 चेंडू आहेत. पुढील दोन्ही टीम आले असेल तर आपण सुजित नाईक यांच्याशी संपर्क साधा. गुरुदत्त मानकोली टीमचे संघनायक नक्की सौरभ माली ते आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. चांगला चेंडू. इष्टांच्या मागे इष्टरक्षकाने देखील चांगलं इष्टरक्षण केलेलं आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 41 धावा लागलेत जानमन खोनी टीमच्या फलकावर. अतिश 2 चेंडू खेळलेत. अजूनही खातं खोलायचं आहे. बघूया शेवटचे चेंडू रोमित की आतिश. हा चेंडू देखील अगदी तेज तर्रार व्हाईट यॉर्कर चेंडू फेकलाय आणि इथे 1 धाव तर कंप्लीट केली आतिशनं. बॅट कट आहे. पंचांचा इशारा आलाय. 42 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात जानमन खोनी टीमनं बनवलेत आणि आता विजयासाठी 22 इलेव्हन वाघबिल टीमला धावा बनवायचे 43. बघा मित्रांनो 22 इलेव्हन आपण जे
लेजंड ऑफ मानकोली यशपाल माली यांच्या नावाचा जो मॅजिक बॉक्स आहे त्या गॅलरीमध्ये जाऊन बसायचं आहे. चला या. हा धन्यवाद. वाघबिल टीम, तुम्ही स्वर्गीय प्रल्हाद मगन माली खेळाडू कक्षामध्ये बसण्यापेक्षा आमचे मानकोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि लेजंड ऑफ मानकोली यशपाल माली मॅजिक बॉक्समध्ये वरच्या गॅलरीमध्ये बसायचं आहे. नक्कीच यशपाल माली यांच्या नावाचा कायमस्वरूपी हा मॅजिक बॉक्स ग्रामपंचायत ग्रामस्थ मानकोली आणि गुरुदत्त चौठाईरवा क्रीडानगरीच्या माध्यमातून बांधण्यात आलेले आहे. आणि सुजित नाईकनं सांगितलेले की त्या मॅजिक बॉक्समधूनच सर्व संघाचे खेळाडू बसतील. खाली बसा वर बसा चालेल पण तिथेच बसा. त्यांच्याच पिताश्रींच्या नावाने देखील त्यांनी एक कायमस्वरूपी ते खेळाडू कक्ष दिले. स्वर्गवासी प्रल्हाद शेठ मगन माली. तर नक्कीच आपण दुसऱ्या इनिंगमध्ये जेव्हा जाणार आहोत तेव्हा समालोचन कक्षामधून ऐकूया भिवंडीचे कॅम्प्युटर समालोचक आमचे परम मित्र सुभाष धुमाल सरांच्या माध्यमातून आपण पुढील सामन्याचं धावतं समालोचन ऐकणार आहोत. धन्यवाद. तत्पूर्वी जाऊया DJ आबीच्या माध्यमातून ऐकूया संगीत. बघा जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत मॅजिक बॉक्सच्या गॅलरीमध्ये प्लीज तुम्ही स्टेजवर या. तिथे खेळाडूंसाठी जागा द्या. प्लीज तुम्ही या इथे स्टेजवर बसा. तुमचं स्वागत आहे. तिथे खेळाडूंना बसू द्या. या. धन्यवाद. बसू द्या. आपल्या खेळाडूंना तिथे बसू द्या. तो खेळाडू कक्ष म्हणून आपण घोषित केलं या स्पर्धेसाठी. या. धन्यवाद. सर्वांचं खूप खूप आभार. खेळाडू बसा आपण वरती. लेजंड ऑफ मानकोली यशपाल माली यांच्या नावाचा आपण नक्कीच भादवड बी करेश म्हात्रे फॅन टीम आणि यशपाल माली एकविराम मानकोली या दोन्ही टीमचे संघनायक या आपण नाणेफेकी करू. सुजित नाईक भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधले एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्यांच्या नावाची ओळख या स्पर्धेचे करता धरता. वेलकम सौरभ भादवड बी दोन्ही टीमला वेलकम. देवदासजी चौगुले नाणेफेकी उडवली जाते. चापानी काटा 100 रुपये. कोण आवाज येईल? भादवड बी. चापाशी कॉलिंग अगेन्स्ट काटा आलेला आहे. सौरभ माली फक्त आपला निर्णय सांगायचा आहे. आम्ही फलंदाजी करू. धन्यवाद. चला दोन्ही टीमला शुभेच्छा. तर मानकोली टीमच्या बाजूनं नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल लागलेला आहे आणि प्रथम घेतली फलंदाजी करण्याचा निर्णय आणि भादवड बीला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. धन्यवाद. हा मानकोली टीमनं फलंदाजीचा निर्णय घेतलाय. देवदासजी चौगुले विशालजी चौगुले आणि सुजित नाईक यांची स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 2025 साठी आपण मेहनत पाहतोय. धन्यवाद. एकविरा मानकोली टीम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि भादवड ब टीमला त्यांनी गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे. धन्यवाद. पहिल्या इनिंगच्या हायलाइट्स दाखवले जात आहेत. जर्मन कोणी संघ प्रथम फलंदाजी ज्यावेळी करत होता नक्कीच हे फटके दाखवले जात आहेत.
युसेनच्या माध्यमातून हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळतात फर्स्ट इनिंगच्या. प्रथम फलंदाजी करताना जॉइनमन कोणी संघाने निर्धारित 4 षटकामध्ये धावपलीकडे धावा जोडल्या त्या 4 गाड्यांच्या मोबदल्यात 42 आणि 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. भव्य 11 वाघविल या संघासमोर यानंतर आपण 2 संघामध्ये सामना पाहणार होतो. भादोड बे विपक्ष एकविराम मानकुल या 2 संघामध्ये. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सध्या पहिला सामना पाहायला मिळतोय कोणी विपक्ष वाघविल या 2 संघामध्ये. दरम्यान देविदास चौघुले साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुजित नाईक, देविदास चौघुले साहेब आणि देविदास चौघुले साहेबांचे सुपुत्र विशालजी चौघुले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. नम्रता स्मृती चषक कारिवली 2025 या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सलमीजोडी मैदानामध्ये या वाघविल संघाकडून दाखल झालेले पॉवरप्लेचं पहिले षटक मार्गस्थ होईल. रोमित आणि भाया ही जोडी मैदानामध्ये. दक्षिण सिंगोले आपण बघतोय फ्रंट लाईन गोलंदाज कोणी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घालण्यासाठी आलेले आहे. तर दक्षिण सिंगोले याचा सामना करेल फलंदाज रोमित. चार 5 असे वीररचना क्षेत्ररक्षणाची पाहायला मिळते. ऑफ साईडला आपण पाहतोय थर्डमॅन पॉइंट त्यानंतर एक्स्ट्रा कोर आणि मिड ऑफ तैनात केले गेले. त्याला लॉंग ऑन रिजनमध्ये आपण पाहतोय फाईन लेग 30 सर्कलमध्ये, स्क्वेअर लेग 30 सर्कलमध्ये, त्यानंतर मिड ऑन देखील 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात आणि 2 क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजनमध्ये तसेच लॉंग ऑन रिजनमध्ये पाहायला मिळत आहेत. यॉर्करल्यांचा चेंडू परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतो. अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. चांगली सुरुवात दक्षिण सिंगोले करताना पहिल्या चेंडूवर. आव्हान 43 धावांचं आहे. दक्षिण सिंगोले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामनागर फलंदाज रोमित. इथे मात्र इनफिल्डच्या वरून फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावगट. अतिशय सुरेख जल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज रोमित याचा खेळ. भव्य 11 वाघविल या संघाचा. शून्य धावसंख्येवर पहिला फलंदाज डगॉटच्या आश्रयाला. ब्रेक थ्रू मिळून देताना दक्षिण सिंगोले आपण बघतोय आपल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर. न्यू बॅटर दैवत पाटील. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर दैवत पाटील आता मात्र 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी सज्ज होतोय. तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज दक्षिण सिंगोले, ज्याने मागील चेंडूवर विकेट प्राप्त करून दिलेलं आहे जनमन खुनी या संघाला. दक्षिण सिंगोले टर्न फ्रॉम रोड इन स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. गुडलेन स्पॉटवर चेंडू फिट झाल्यानंतर निघून जातोय यष्टरक्षकच्या हातामध्ये. चांगली सुरुवात आपण पाहतोय दक्षिण सिंगोलेकडून. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले तर कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही.
समोर खेळले डाऊन द ग्राउंड अतिशय सुरेख फटका चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ लॉंगच्या मधून सीमा पार अगदी मैदानाला गुदगुल्या करत हा चौकार. या फलंदाज दैवत पाटीलच्या बॅटमधून चौकाराने त्याने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट अखेर ओपन केलेलं आहे. चौथ्या चेंडूवर हा चौकार आपण बघतो भव्य लेखन वाघविल संघाच्या डावामधील. इथे मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली या सिली मिड ऑफ रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र दुसरा फलंदाज बाद होताना झेलबादच्या रूपाने दैवत पाटील याची गेली संपुष्टात येते. धावसंख्या 4 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज 0वर बाद झाला होता. फॉलो विकेट्स बघितलं तर आणि दुसरा फलंदाज नुकताच 4 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. डलमलीत सुरुवात आपण बघतोय वाघविल या संघाचे 43 या लक्ष्याचा पाठला करताना. न्यू बॅटर प्रथम डाके येतोय. इथे ऑन साइडला रन केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये एका सिंगल रनचा फलंदाज प्रथम डाकी पूर्ण करतोय आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. पहिले षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर भव्य 11 वाघविल संघाची धावसंख्या 2 बाद स्कोरवर 5 धावा 43 या लक्ष्याचा पाठलाग करताना भव्य 11 वाघविल संघ आपण पाहतोय. इथून 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिले षटक दक्ष सिंगोल्याने पूर्ण केले ज्या षटकामध्ये त्याने फक्त 5 धाव खर्च केले आहेत आणि 2 विकेट देखील सटकावले आहेत. आणि आता मध्ये दुसरं षटक घेऊन येतोय जर्मन कोणी संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर राज सिंगोले. पॉवरप्लेच्या षटकानंतर विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात गेलेले आहेत ज्यामध्ये फायनल एक थर्डमॅन पॉइंट पाहायला मिळतोय. स्केवलेक देखील पाहायला मिळत आहे. इथे जोरदार अपील पंच सहमत नाहीत. फायनल एक रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो मात्र चेंडू त्याला होल देऊन गुल होतोय. सीमा पार डीप फायनल एक रिझल्ट मधून हा चौकार. चौकार यांनी राज सिंगोलचं स्वागत इथे झालेलं आहे. संघाची धावसंख्या 4 ने पोहोचते ती 9 वर. इथे प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. मिडविकेट रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल वाघविल संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 वर पोहोचते. 43 धावांचं आव्हान आहे या
नम्रता स्मृती चषक कारिवली 20-25 मधील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना आपण बघतोय जनमन खोने विरुद्ध भव्य 11 वाघविल या दोन संघामध्ये पिंपळकर संघाचं देखील इथे आगमन झाले आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अंशिका स्पोर्ट्स पिंपळकर संघाला देखील आपण आज इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. राज सिंगोले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे सुरेख फटका आपण पाहतोय. या एक्स्ट्रा काउंट रिझन मधून चेंडू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकार आणि चौकार्याने संघाच्या धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने या पुरे सरक ते धावप्ले कर पोहोचते ती या 14 वर 14 धावा धावप्ले झालं गेले आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे या बीट केलेल्या चेंडूला वेगाने वेट करताना पण मध्ये गोलंदाज राज सिंगोले. 43 धावांचं टार्गेट आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भव्य 11 वाघविल संघ आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये या जर्मन कोणी संघाने धावप्ले धावा जोडलेल्या त्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 42 आणि 43 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये कुणाल यांनी चांगली फलंदाजी केली होती. 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं आणि त्यानंतर हर्ष याचं 14 धावांचं योगदान देखील पाहायला मिळालं. दक्षिण सिंगोले आज फ्लॉप ठरला होता, ज्याला फक्त 1च धावाचं योगदान देता आलं होतं. प्रमोद सिंगे देखील विशेष काही करू शकला नव्हता आणि या फोर्स केला चेंडूला. फोर्सिंग स्ट्रोक शतरक्षक तिथे प्रयत्न करेल मात्र चेंडू निघून जाईल. लॉंग ऑफ वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. दूर आपल्याला पाहायला मिळाला होता. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर भव्य 11 वाघविल संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा. तेवीस धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. भव्य 11 वाघविल संघाला 12 चेंडूचा खेळ इथून शेष आहे. कासरवडीलचे समाजसेवक निकितजी राऊत साहेबांचे ते आगमन झालं नाही. त्यांच्या समवेत सुजित नाईक यांची नक्कीच सुकन्या आपण बघतोय या नेहा नाईक. भारत चेंडूमध्ये धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते या 23 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र गोलंदाज जर्मन कोणी संघाकडून सज्ज होताना पाहायला मिळतोय. आतिश पाटील. 23 धावांची इथून आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे चेंडू जातोय गली रिजन मध्ये मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 21 21. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतर आपण भादवड बे पक्ष एकविरा मानकुली या दोन संघांना इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. एकविरा मानकुली संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळताना पाहायला मिळेल आणि आतापासूनच प्रेक्षक नक्कीच इथे मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 21 धावा.
22 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज अतिश पाटील, यावेळी सामनाकर फलंदाज भाया. इथे फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र हा झेल सोडला जातो आणि भायाचा सोडलेला झेल या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकेल. कॅच सोडले की मॅच सोडले हे पाहावं लागेल, कारण भायासारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर नव्हे तर संघाच्या पायावर ढोंडा मारून घेतल्यासारखं आहे. भागेश जाधव यांनी या अगोदर अतिशय सुरेख झेल पकडला होता, मात्र हा झेल त्याने ड्रॉप केलेला आहे. धावसंख्या 23 धावा, 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक संधी निर्माण झाली होती, मात्र संधीचं सोनं जनमन कोणी संघाला करता आलेलं नाही. कॅच विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. इथे समोर खेळलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल रनआउटची संधी आहे, मात्र ही संधी देखील गमावलेली आहे. चुकांवर चुका पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेटमध्ये तसे चुकीला माफी नाही. ही रनआउटची संधी देखील गमावली गेलेली आहे. या अगोदर झेलबादची संधी देखील गमावली गेली होती. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. वाघवेल संघाची धावसंख्या सध्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ते 25 धावा. नवरात्र स्मृती चषक 20-25 कारिवली आपण पाहतोय. सुजितजी नाईक, देवदासजी चौघुले आणि विशालजी चौघुले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कोरिजन मध्ये सज्ज आहे आणि यावेळी मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. आणि ऑनफिल्ड पंचाने ते बॅटिंग साईडने रिव्ह्यू मागणी केलेली आहे. आमचे तिसरे पंच गणेश पाटील सर कंट्रोल रूम मध्ये आहेत. फेल डिलिव्हरी, बॅट्समन आउट. तिसरा फलंदाज बाद झालेला भव्य 11 वाघवेल या संघाचा भायाच्या रूपाने. मंथन पाटील आलेला आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. इथून 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी भव्य 11 वाघवेल या संघाला. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झाले आहेत. रोमित शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर भायाने 14 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि तो नुकताच बाद होऊन फॅनमध्ये परतलेला आहे. त्या अगोदर दैवत पाटील ज्यांनी 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. प्रथम डाकील खेळपट्टू आहेत ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलेला आहे. वैयक्तिक 7 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय.
आणि नवीन बॅटर मंथन पाटील आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. इथे वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतिश पाटील हाताळताना नक्कीच कमबॅक करणारे षटक पाहायला मिळते, कारण या षटकामध्ये भाया याचं महत्वाचं विकेट देखील आतिश पाटीलने चटकावलेलं आहे. भाया कधी डोकेदेखील ठरू शकला असता, कारण त्याचा झेल देखील तिथे भाग्येश जाधव याने सोडला होता. मात्र त्याचा अडसर दूर केला गेला आहे. त्याचा झेल अखेर एक्स्ट्रा गोल रिझल्टमध्ये पकडला गेलेला आहे. इथून वापसी करण्याची संधी जर्मन कोणी संघाला मिळालेली आहे. मात्र अजूनही सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही, कारण इथून 18 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यष्टरेषेच्या मागे चेंडू जातोय. एक सिंगल रन्सचा फलंदाज पूर्ण करतात आणि अखेर या षटकाची देखील समाप्ती 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर भव्य आल्यानं वाघविल संघाची धावसंख्या स्कोरवर झालेली आहे ती 3 बाद 26 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये इथून 17 धावांची आवश्यकता आहे. वेलकम निकलेश पजाके सर, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि या उत्कृष्ट पंच देखील आहेत. पिंपळकर संघाला देखील आपण येणे ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. निकलेश पजाके सर जे ऑफिशियल पंच आहेत त्यांचं शेड्यूल देखील खूप बिझी असतं. शेवटचं षटक घेऊन आले गोलंदाज दर्शन. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 17 धावांची इथून आवश्यकता आहे. हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळत आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे या आणि जिथे खरं तर एकही धावून होती तिथे 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या चुका मात्र इथे टाळाव्या लागतील कोणी संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. इथे ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मध्ये सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या 30. तेरा धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथून 4 चेंडूचा खेळ शेवटच्या शिल्लक आहे. आपण सामना पाहतोय जहानमन कोणी विपक्ष भव्य आणि वाघविल या 2 संघामध्ये. भव्य आणि वाघविल संघ आपण पाहतो 43 लक्ष्याचा पाठलाग करत आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र येथे झेलवर जाण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. 2 क्षेत्ररक्षक नक्कीच तिथे आले होते, मात्र तालमेल पाहायला मिळालं नव्हतं, कॉलिंग पाहायला मिळालं नव्हते आणि परिणामस्वरूप पुन्हा एकदा 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. 2-2 धावेने धावफलक हलता ठेवलेले आहे षटकामध्ये. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे.
या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी असणार आहे. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. दर्शन जाधव बॉलिंग ट्रॅकवर. इथे समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षकाने नक्कीच अंगाने हा चेंडू अडवलेला आहे. झेल होण्यासारखी संभावना होते, मात्र सीमारेषेचं संरक्षण केले आपण पाहतोय आणि इथे फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपाने. दोन चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. भादवड बीज संघनायक आणि मानकुली संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. सुजित नाईक जे या स्पर्धेचे आयोजक आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. दोन चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. भव्यानं वाघवेल संघ आपण बघतोय 43 लक्षाचा पाठलाग करत आहे. दोन चेंडू आणि 2 चेंडूमध्ये इथून 9 धावांची आवश्यकता आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी असणार आहे. या सामन्यासाठी भरपूर वेळ नक्कीच खर्च केला गेलेला आहे. यानंतर आपण सामना पाहणार होतो भादवड बे विपक्ष मानकुल या दोन संघामध्ये. इथे चेंडू ट्रॅव्हल होतो या स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण, दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातो. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत आणि 2 धावांवर समाधान मानावं लागेल, कारण ही तिसरी धाव असणार आहे. आणि आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडूवर तब्बल 7 धावांची आवश्यकता आहे. सेसिंग इज कंपल्सरी. एक लिगल डिलिव्हरीची आवश्यकता आहे जर्मन कोणी संघाला जय संपादन करण्यासाठी. चांगल्या स्थितीमध्ये आता मध्ये जर्मन कोणी संघ पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे, मात्र हा सामना जिंकलेला आहे या जर्मन खुनी या संघाने. अभिनंदन जर्मन खुनी, अभिनंदन दक्षिण सिंगुले, प्रमोद सिंगे, हार्डलं भवेल वाघविल.
तर मॅन ऑफ द मॅच कडे बनवूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोर